झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता पाहूया देश विदेशातल्या घडामोडी झटपट। काळा पैसा देशात आणा नाहीतर देश सोडा असा इशारा अण्णा हजारे आणि बाबा रामदेव यांनी सरकारला दिलाय। बाबा रामदेव यांनी काळ्या पैशाविरोधात दिल्लीतल्या जंतर मंतरवर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेही उपस्थित होते। बाबा रामदेव यांच्या लाक्षणिक उपोषणादरम्यान बाबा आणि अरविंद केजरीवाल यांच्यातले मतभेद उघड झाले। आपल्या भाषणात केजरीवाल यांनी पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांवर टीकास्त्र सोडल्यावर वैयक्तिक टीका टिप्पणी करू नये, त्यामुळे वाद होऊ शकतो असं बाबा रामदेव म्हणाले। काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या लाडक्या असलेल्या ग्रामीण रोजगार आणि अन्न सुरक्षा योजनांचा फेरविचार करण्याची वेळ आली आहे। त्यावर बंधनं आणली नाहीत तर देशाची अवस्था ग्रीससारखी होईल असा इशारा केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी काँग्रेसला दिला। निवडणूक आयुक्त आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती करण्याची पद्धत पारदर्शक नाही, त्यामुळे त्याची नियुक्ती स्वतंत्र मंडळातर्फे करण्यात यावी अशा आशयाचं पत्र भाजपचे ज्येष्ठ नेते अडवाणी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पाठवलंय। येत्या काही दिवसात निवडणूक आयुक्ताच्या निवडणुकीचा मुद्दा चर्चेला येण्याची चिन्ह आहेत। नायजेरियामध्ये लागोस या शहरी भागात प्रवासी विमान कोसळल्यानं तब्बल 153 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होतीये। दाना एअरलाइन्सचं हे विमान लागोसमधून अबुजाकडे उड्डाण करत होतं। विमानानं पेट घेतल्यानं दुर्घटनेत कोणी बचावलं असल्याची शक्यता कमी आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरच्या ताज्या अंकात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची स्तुती केली आहे। 2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभूत करायचं असेल तर मोदींकडे नेतृत्व सोपवा असा सल्ला संघानं दिलाय। बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी वायएसआर काँग्रेस संचालकाच्या कार्यालयात चौकशी सुरू करण्यात आली आहे। 28 मे पासून ते चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहात कैदेत आहेत। पेट्रोलियम मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय पेट्रोल संदर्भात झालेले निर्णय योग्य ठरवत असतानाच अनिवासी भारतीय मंत्रालयाचे मंत्री वायलर रवी यांनी एकदम विरोधी भूमिका घेतली आहे। व्यवस्थित अभ्यास करून निर्णय घ्यावा असं वायलर रवी यांनी आपल्याच सहकाऱ्यांना सुनावलंय। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी काँग्रेस यूपीएच्या उमेदवाराची निवड करण्याचे सर्वाधिकार काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधींना देण्याची शक्यता आहे। विविध कारणांनी कोंडीत सापडलेल्या मनमोहन सरकारला कितपत समर्थन आहे याचे स्पष्ट संकेत या बैठकीत प्राप्त होणार आहेत। पर्यावरणात होणाऱ्या बदलांच्या तडाख्यात आता समुद्रही सापडलाय। पर्यावरणीय बदलांमुळे येत्या शतकाअखेर समुद्राच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ होणार असून मुंबईसह केरळच्या किनारपट्टीला याचा फटका बसणार आहे। नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात ही धोकादायी सूचना देण्यात आली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।